तुमचे मिस्टर तुम्हाला गायब करण्यापूर्वी तुम्ही त्यांना गायब करा. मॅडम आजची कामं सगळी झालीत, मी निघू? संपत, साहेब आणि मी आमच्या दोघांपैकी तुम्हाला कोणा एकाची निवड करायला सांगितली तर कोणाची कराल? मॅडम अशी कशी मी निवड करणार? आणि माझ्यासाठी तर तुम्ही दोघेही सारखेच आहात. आमच्या दोघांपैकी कोणा एकाची निवड करावी लागलीच, ती वेळ आलीच, तर मग कोणाची कराल? मॅडम माझ्यावर विश्वास ठेवा. अगदी खरं आणि मनापासून सांगतो. अगदी जर अशी वेळ आली ना तर मी तुम्हाला निवडेन. का? मी का? साहेब का नाही? तेवढे वाईट आहेत? तुम्ही जास्त चांगले आहात. साहेबांसारखे रागीट आणि अपमतलबी नाही आहात. तुम्हाला चांगलं माहिती आहे मॅडम की तुमच्यासाठी काम करण्याची किंमत. आणि हो, तुमच्यात एका चांगल्या आणि हुशार नेत्याचे गुण आहेत. ठीक आहे, जाऊ शकता तुम्ही. ठीक आहे, येतो मॅडम. माकडा, किती वेळा तुला सांगितलं दारू पीत जाऊ? बजा, आज मी लय खुश आहे. बजा, आपण समजांचे पैसे आज देऊन टाकले, त्यांनी परत गुंतवले. एवढा विश्वास हे बघून लय भारी वाटलं. हे सगळे आहे ना कंगनी बाबांची कृपा आहे. कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी. हे कशाला आले? काय तुमच्या या मिस्टर कंगनीची आमच्यावर काही कृपा होईना? काय नामदेव पी जाधव जेल मधून काय सुटलास, ओळख विसरलास एकदम? चल आता मी पोलीस नाही आणि तू पतसंस्थेचा मालक नाही. आपण दोघं दोस्त, आणि आपण दोघं दोस्त ही अर्धीत गर्दी संपवायची, मस्त दारू प्यायची. पण मग जे पीत नाही त्यांचं इथं काय काम? ए बजरंग, तू जा. हे बजा, नाही असं कसं? नाही 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 नाही, मी कुठे बी जाणार नाही. मी इथनं गेल्यावर तुम्ही ह्याला उचलाल आणि परत जेलमध्ये टाकाल. आणि तसं बी ह्यो दारू प्यायला ह्याला रोज मीच घरी सोडतो, त्यामुळे मी जाणार नाही, म्हणजे नाहीच जाणार. हा वा, मित्र असावा तर असा. हा मग असा मित्र शोधून मी सापडणार नाही. नशीब लागतं, नशीब. माझ्या लग्नात तो शेवटपर्यंत नाचत होता यो. नाचत होता? ए बजरंग, तू नाच. बघा, ए दातच पडेन एका बुकीतच. हो साहेब, तुम्ही म्हणाल तवा ओटावाशा काढू, तुम्ही म्हणाल तवा नाचू. पोलिटिशियन नाही तुमचं, आणि खुळं समजू नका मला तुम्ही. हा जायचंय ना घरी, सो तू जा, काय अशी कर, मी जातोय घरी. बजा ऐक ना, बजा गेला तो. नामदेव पी जाधव, तर मी तुझी माफी मागायला आलोय. तुला मी विनाकारण जेलमध्ये टाकलं, त्रास दिला, त्याबद्दल क्षमस्व. तुम्ही माफी नका मागू. उलट मी तुमचा लय टूथपेस्ट करतो. रिस्पेक्ट. तेच ते. तू लोकांसाठी एवढं करतोस, पैसे पाचपट करून देतोस, लोकांना मदत करतोस. खरं तर तुला देव माणूस म्हणलं पाहिजे. मग विनाकारण त्या डॉक्टरला देव माणूस म्हणला. काय करतो हा डॉक्टर एवढ्या पैशाचं? कुठं दडवून ठेवलाय पैसा? ते कोणालाच कळणार नाही. सगळी कंगनी बाबांची कृपा आहे. कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी. कंटिन्यू. कंगनी कंगनी हे नाही, तू जे सांगत होतास ते कंटिन्यू. हा, ते कंगनी बाबांची कृपा आहे. डॉक्टर कुठे पैसे ठेवतात, कुठून काढतात, कोणालाच कळत नाही. डिंपलला
हा डिंपलला कळत असेल. डॉक्टर डिंपलला सगळं सांगतात. मी पण माझ्या बायकोला सगळं सांगायचं. कधीच काय नाही लपू. तर बी मला सोडून गेली. मी लय शोधलो तिला, लय शोधलो. म्हणजे तुम्ही पण सोडून गे. कंगनी कंगनी हो हो कंगनी कंगनी हा. मला काही कारण देत बसू नका. मोठमोठ्या बिझनेसमॅनला भेटा. गावात नवीन कंपन्या आल्यात त्यांच्याकडनं पैसे काढा. मोठमोठ्या मंदिरांच्या ट्रस्टीने भेटा. काय करायचे ते करा. मला लवकरात लवकर पार्टी फंड जमा करायचं एवढं ध्यानात ठेवा. आणि आपल्याला मदत करण्याना सांगा, यावेळेस मला मदत करा. जिंकून आलो तर आम्ही तुम्हाला मदत करू. आणि जर नाही दिला फंड तर त्यांना हेही सांगा, तर निवडणुका जिंकून आलो तर फार महागात पडेल म्हणावं तुम्हाला. जड जाईल म्हणावं, जड. कळलं? ठेवतो फोन. अहो मी जरा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाऊन येते. हं? पैशाचं काय झालं? पैसे मिळायला जरा उशीर होईल, पण अजून किती उशीर लागणार आहे? आपलेच पैसे घ्यायला एवढा उशीर लागतो का? एक साधं काम जमत नाहीये तुम्हाला? नसेल जमेत तर जबाबदारी घेऊ नका ना. एक साधं धड काम करण्याची लायकी नाही तुमची, लायकी. मॅडम नुसतंच भेटून गप्पा मारत बसू नका. काम करा. मला पैसे लवकर पाहिजेत. मॅडम माफ करा. तुमचे मिस्टर आता जे काही बोलले ते मला नाही आवडलं. अहो तुम्ही एक आमदार आहात. बाहेर तुमची किती इज्जत आहे. आणि ही गोष्ट जर का बाहेर कळली तर काय इज्जत राहील? मॅडम बघा, तुम्ही अजूनही विचार करा मी दिलेल्या सल्ल्याचा. वेळ लागलाय का तुला? माझा लग्नाचा नवरा आहे तो. त्याचं काही बरं वाईट करायचा विचारही करू शकत नाही मी. हाच प्रॉब्लेम आहे मॅडम भारतीय स्त्रियांचा. नवऱ्याने कितीही बोलू द्या, लाताबुक्कीनं तुडवू द्या, आपण शांत बसायचं, पतिव्रता राहायचं. बघा तुम्हाला जे योग्य वाटतंय तो निर्णय घ्या तुम्ही. तो माझा प्रश्न आहे. माझं मी बघून घेईन. हा, पण तू इथे कशासाठी आलाय ते सांग. आणि हा, इथून पुढे मी बोलवेन ना तेव्हाच यायचं. असं थेट येऊन उभं राहायचं नाही. कळलं? निघ आता. मग येतो. मॅडम निघूयात का? मेळाव्याच्या इथून फोन येत आहेत. नर्स, यांचे इंजेक्शनचे डोस वाढून बघा. ओके सर. बघू काय फरक पडतोय का. काय म्हणतोय पेशंट? काही प्रगती? दुर्दैवाने नाही. फार रिकव्हरी संत गतीने होती. अजून किती दिवस लागतील? काही सांगता येणार नाही. ते उपचारांना प्रतिसादच देत नाहीयेत. मला काही म्हणायचंय का फुलचंद? काय डॉक्टरचं काय? तुम्हाला काय कळतंय का? नाही सर, काही समजेना. त्यांना काहीतरी सांगायचंय पण ते बोलू शकत नाही. पण ते लिहू शकतील. नर्स, पॅड द्या यांना. इन्स्पेक्टर साहेब, उजव्या हाताने नाही, डाव्या हाताने. डॉक्टर साहेब, हा माणूस आमच्यासाठी फार महत्वाचा आहे. कितीही पैसा लागू दे,
पेशंट वाचलं पाहिजे. मंगले, तू डिम्पीला त्या पैशाबद्दल विचारलं का ग? विचारलं ना, डिम्पीला बी विचारलं आणि स्वतः डॉक्टरांना बी विचारलं. पण आता तुम्हाला वाटत होतं ना तसं काय बी नाही. उगाच आपला आग लावायची कामं बंद करा आता, हा? आणि काडी लावायची आणि गंमत बघत बसायची ही समजा सोडून द्या आता. मंगले, तोंडाला येईल ते काय बी बडबडू नको, नाही तर बाद. तोंडाला येईल ते तुम्ही बडबडताय. ही बघा, डॉक्टरांकडे पैसा आहेत पण ती गावातल्या लोकांचं आहे आणि ती पतपेढी टाकून डबल झालं ना गावाच्या विकासासाठी वापरणार आहेत डॉक्टर. तर आलाय मोठा विकास करणारा. गावाच्या नावाखाली स्वतःच्या तुंबड्या भरल्या असत्या मुडद्यानं आणि तुझ्या सकट अख्ख्या गावाला येड बनवलंय त्यानं. देव माणूस करत करत कितीतरी जणांचा केसाना गळा कापलाय त्या मुडद्यानं. लोकांना गोड बोलून भुलिवलंय आणि तेच पैसे त्यांनी वाड्यात आणून ठेवल्यात. मला ते ना खावत ना कडी लावून पिठवून दिले ना तिथं तर बघच तू. अहो त्यात ती गावातल्या लोकांचा पैसा आहेत. मग ते देऊन टाक लोकांना ज्या आहेत त्याला. माझ्या वाड्यात नकोत. आणि तो कसला देतोय मुर्दा, लोकांना फसवलेला पैसा आणून ठेवलेला. पैसे नाही तर सोनं पण त्याने घरात आणून ठेवलं असल. तू आहे ना नीट तुझं डोळं उघडून बघ म्हणजे दिसल तुला. आहे अगं, तू कशाला तुझं रागात आठवती? ती ना त्या जावयाच्या कौतुकानं झाली आंधळी. तिला काय बी दिसना झालंय. त्या पाय भुल्लीचं दिस आहेत ना आता लय लांब नाहीत. लवकर तो फसाव चढतोय का ना बघ. त्याची किरडीचा मोडला बांबू लवकर. त्याचे लाकडं गेली मसनात. आजीला पण डॉक्टरांवर संशय आला का काय? ऐका कोणी घरात? अहो आलात तुम्ही? चाय घेऊन ये. ठीक आहे, मी सर्वंटला सांगते. का? तुला सांगितलंय ना मला तुझ्या हातचं प्यायचं. जा घेऊन ये. ठीक आहे. हो चहा. अहो भाजला का तुम्हाला? हे मूर्ख बाई आहेस तू. तुला चहा बनवायला सांगितलं म्हणून मुद्दामून केलंस ना तू? अहो असं काय करता? मी का मुद्दामून करेल? मी तर तुम्हाला. कबाड बंद कर तुझं. एक नंबर बावळट बाई आहेस तू. तुझ्यासारखी निर्लज्ज बाई आजपर्यंत मी पाहिली नाही. मॅडम, मॅडम या फाईलवरती तुमची सही हवी होती. तू काय बघतेस? चहा पूस पायावरचा. ठीक आहे, मी सर्वंट्सला बोलवते. का? अहो कपडा आणायला. साडी नेसली आहे ना? पदर आहे ना साडीला, त्यांनी पूस. साडी? पूस पूस पूस, पदरनी पूस. हो संपत, कुठे चाललात? तुम्हाला मस्त रंगारंग कार्यक्रम दाखवतो. तुमच्या मॅडमची आमच्या समोर काय लायकी आहे ते बघून जा. चल ये, तू चहा पूस. हीच तुमची लायकी आहे आमच्या पायाजवळ. पुसा, नीट पुसा. तुमचे मिस्टर तुम्हाला गायब करण्यापूर्वी तुम्ही त्यांना गायब करा. घ्या, सही घ्या. इथंच इथंच बसून आमच्या पायाजवळ लायकी.
डॉक्टर थांबा. डॉक्टर आपल्या घरातलं सोनं आणि पैसे ना आता नवीन जागेवर लपून ठेवावं लागणार आहे. कशाला डिंपल, इथे बरं आहे की. नाही डॉक्टर, आपल्या खोलीत सोनं आणि पैसा आहे ना ह्याचा आजीला संशय आलाय. तुझ्या घरच्यांना काही दुसरी कामं नाही येत का? आज याला संशय आला, उद्या त्याला संशय आला, आणि आला तर आला तुझ्या म्हातारीला संशय. मी नाही घाबरत, तिच्यावर कोण विश्वास ठेवत नाही. म्हातारी म्हणायचं काम नाही. आजी आहे ती माझी आणि तुमची आज सासू, त्यामुळे वाईच नीट बोलायचं आणि तिला हलक्यात घेऊ नका. आतापर्यंत तुम्ही मम्मीला गंडवलं ना तेवढं लय झालं, पण आजीला गंडवू शकत नाही. आणि तिचं बोलणं ना आता सगळेजण खरं मानायला लागले. त्यामुळे हे खोलीतलं पैसा आणि सोनं लवकरात लवकर दुसऱ्या ठिकाणी लपवा. आणि ठेवणार कुठे? जागा नको लपवायला. वाड्यापेक्षा सेफ जागा नाहीये. एक मिनिट. हा मॅडम बोला. डॉक्टर आत्ताच्या आत्ता माझ्या घरी ये. अहो मॅडम तुम्ही. कोणाचा फोन होता? आमदार मॅडमचा फोन होता. अर्जंट भेटायला बोलू लागता. आता बोलवलं मला. ते बघू सोनं कुठे लपवायचं, पैसे कुठे लपवायचे. हे असं ह्यांचं प्रत्येक गोष्ट हलक्यात घेतात. जेव्हा अंगाशी येईल ना तेव्हा समजेल मला काय करायचं. हिच्या समोर माझा फोटो छोटा लावला. हिच्या समोर माझा फोटो छोटा लावला. अरे कोण आहे ही? अरे हिला आमदार मी बनवलंय. माझ्या जीवावर मी रवती ही. तुम्ही आमचं प्याद आहे, किंग मेकर आम्ही आहे, हे ध्यानात ठेवा. निवडणुकीसाठी पैसे जर नाही जमा झाले तर तुमच्या आमदार पदाचा राजीनामा आम्ही घ्यायला लागतो. यंदा पक्षाने बायकोऐवजी मला तिकीट द्यावं यासाठी मी प्रयत्न करणार आणि प्रचाराचं मी बघेल. पैशाचा सगळा बंदोबस्त मी बायकोला करायला सांगितलाय. आणि समजा तुमच्या बायकोला नाही जमलं तर? नाहीच जमलं तर जीव घेईल मी ते. अहो भाजला का तुम्हाला? चहा पूस पाय वाटतं. ठीक आहे मी सर्वंट्सला बोलवते. का? पदर आहे ना साडीला, त्यांनी पूस. हीच तुमची लायकी आहे. तुमचे मिस्टर तुम्हाला गायब करण्यापूर्वी तुम्ही त्यांना गायब करा. मॅडम काय झालं? एवढ्या रात्री का बोलून घेतलं मला? एक महत्वाचं काम होतं आणि ते झालंच पाहिजे. काय? माझ्या नवऱ्याला कायमचं संपवायचे किती पैसे घेशील? बोल, माझ्या नवऱ्याला मारायचे किती पैसे घेशील? उशिरा का होईना तुम्ही योग्य निर्णय घेतला. मला खात्री होती मी दिलेल्या सल्ल्याचा नक्की विचार करा. तुमचा नवरा वर गेला तरच तुम्ही निवडणुकीत जिंकाल. तू फक्त एवढं सांग की तू पैसे किती घेशील. लवकर सांग. मॅडम माझी किंमत मी स्वतः ठरवतो. समोरचा माणूस पैसे देतोय म्हणून मी माझी किंमत कधीच ठरवत नाही. आधी काम करतो मग किमतीचं बघू. ठीक आहे, काम उद्याच झालं पाहिजे. उद्या? उद्याच. चांगल्या कामाला उशीर कशाला? माझ्या आयुष्यातला सगळा कचरा आणि वाटेतील सगळे काटे निवडणुकीच्या आधी साफ करायचे मला. ठीक आहे, तुमचं काम होऊन जाईल. डॉक्टर आणखीन एक काम करायचंय. माझ्या नवऱ्याला मारताना मला पाहायचंय. हे जरा अति होतंय असं वाटत नाही का तुम्हाला? हे जरा अवघड आहे आणि त्यापेक्षा जास्त धोक्याचं. तो धोका पत्करायला मी तयार आहे. आतापर्यंत खूप जात सहन केलाय मी त्याचा. जनावरासारखं वागवलंय त्याने मला. सतत माझा वापर केला, माझा छळ केला. आतापर्यंत त्याने माझ्या मनाचा कधीच विचार नाही केला. सतत फक्त आणि फक्त त्रासच दिला. आता मला त्याला त्रास होताना पाहायचं. मी रोज मरत होते, आता मला त्याला मारताना बघायचं.
त्याने मला इतकं तडपवलंय ना, आता मला त्याला तडपताना पाहायचं. तुझ्याकडनं हे होणार आहे तर सांग, नाही तर मी दुसऱ्या कोणाला सुपारी देऊ शकते. पहिली गोष्ट मॅडम, मी सुपारी घेणारा नाहीये आणि पैसे घेऊन दुसऱ्यांचे मूर्ते पाडत नाही. तुम्हाला त्रास होतोय म्हणून मी फक्त तुमची मदत करतोय. येतो. गुड नाईट.